अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अमरावती मार्गावरील लखापूर फाट्याजवळ आज पहाटे 6:30 वाजता ट्रक आणि प्रवासी बसमध्ये भीषण अपघात झाला। मुसळधार पाऊस सुरू असताना हा अपघात घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या अपघातात बसमधील 6 प्रवासी जखमी झाले असून ट्रकचा चालक गंभीर जखमी झालाय, तर कंडक्टरचा अपघातात मृत्यू झालाय। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रक आणि बसचा समोरील भाग पूर्णपणे सुराडा झालाय। अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक गोपाल अरवट, राहुल भुबर आणि पत्रकार किरण होले, 108 ड्रायव्हर पोलीस अनिल आडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीनं दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। ट्रकमधील कंडक्टर श्याम महादेव बुटे वय वर्ष 35 राहणार दामोडी हे मात्र वाहनात अडकून पडल्यानं त्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन आणि रुग्णसेवकांनी अथक प्रयत्न केले। अखेर ट्रकमधून काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं। डॉक्टरांकडून सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत। संबंधित बस ही दर्यापूरहून हिंगणघाटकडे जात होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघातामुळे काही काळ दर्यापूर अमरावती मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली। दुर्घटनाग्रस्त ट्रक आणि बस रस्त्याच्या कडेला हटवण्यासाठी पुढील प्रयत्न सुरू आहेत। या भीषण अपघातात ट्रक कंडक्टर श्याम महादेव बुटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र ट्रक चालक आणि बस चालक कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे। बस चालक गजानन पानिरे आणि कंडक्टर संजय वानखडे हे दर्यापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत। सदरील अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या संपूर्ण घटनेसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांना तात्काळ माहिती मिळताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे भेट दिली आणि सर्व रुग्णांची विचारपूस करून घटनेतील पुढील पंचनामा करण्यासाठी पोलिसांना आदेश दिलेत। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।